बातमी अनिल देशमुख यांच्यावर विधानसभा निवडणूक प्रचाराच्या काळामध्ये 19 नोव्हेंबर 2024 या दिवशी झालेल्या कथित हल्ल्याची घटना पोलीस आणि फॉरेन्सिक तपासामध्ये खोटी निघाली आहे। त्यामुळे नागपूर ग्रामीण पोलिसांनी या संदर्भात न्यायालयामध्ये बी फायनल रिपोर्ट पाठवल्याची एबीपी माझाला खात्रीलायक माहिती मिळते आहे। 2024 मध्ये ही घटना घडली होती आणि याविषयी अधिक माहिती घेऊया। आमचे प्रतिनिधी रजत वशिष्ठ आपल्या सोबत आहेत। रजत, अमोल, पोलिसांनी या संदर्भात तपास केला होता। फक्त पुरावेच पोलिसांनी शोधले नव्हते तर फॉरेन्सिक तपासही याचा करण्यात आलेला होता आणि सिम्युलेशनच्या माध्यमातून तो फॉरेन्सिक तपास करण्यात आलेला होता आणि पोलिसांच्या स्वतःच्या तपासामध्ये आणि फॉरेन्सिक जे काही तपास झाला त्या दोन्हीमध्ये या घटनेसंदर्भातले तथ्य जे आहेत ते आढळलेले नाहीये अशा पद्धतीने पोलिसांनी निष्कर्ष काढलेला आहे। त्यामुळे या घटनेसंदर्भात कुठलाही तपास पुढे नेला जाऊ शकत नाही आणि ही घटना एका प्रकारे फर्जी होती या आशयाचा रिपोर्ट जो आहे तो पोलिसांकडून न्यायालयात देण्यात आल्याची माहिती आहे। पोलिसांच्या भाषेमध्ये ज्याला बी फायनल रिपोर्ट म्हटलं जातं तो बी फायनल रिपोर्ट पोलिसांनी या घटनेसंदर्भातला न्यायालयात पाठवला आहे। एबीपी माझाने या संदर्भात अनिल देशमुख यांनाही संपर्क साधला, मात्र त्यांनी फोनवर माहिती देताना सांगितलं की त्यांना याबद्दलची कुठलीही माहिती नाही आणि ते स्वतः जोपर्यंत फॉरेन्सिक रिपोर्ट आणि पोलिसांनी काय अहवाल दिलाय तोवर प्रतिक्रिया देणार नाही। मात्र विधानसभा निवडणुकीच्या अगदी पूर्वसंध्येवर ही घटना घडली होती आणि एक मोठा राजकीय वादळ तेव्हा या घटनेनंतर निर्माण झालेला होता। मात्र पोलिसांचा तपास असेल किंवा फॉरेन्सिक तपास असेल दोन्हीमध्ये या घटनेसंदर्भातले तथ्य आढळलेले नाहीये। त्यामुळे ही घटना खरोखर घडली होती की राजकीय सहानुभूती घेण्यासाठीचा तो प्रयत्न होता असा प्रश्न आता पोलिसांच्या या बी फायनल रिपोर्ट नंतर निर्माण झालेला आहे। निश्चितपणे रजत, तुम्ही जसं म्हणालात त्यानुसार विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच ही घटना घडलेली होती आणि त्या दरम्यान दोन्ही प्रकारच्या शक्यता देखील वर्तवण्यात आलेल्या होत्या। सत्ताधाऱ्यांकडून देखील याबद्दल काही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलेले होते। आपल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी पुन्हा एकदा सांगा की ही नेमकी घटना काय घडलेली होती आणि कशा प्रकारे हे सगळं निवडणुकीच्या तोंडावर, निवडणुकीला काही दिवस बाकी असताना हा सगळा प्रकार झाला होता। 19 नोव्हेंबर 2024च्या दिवशीची ही घटना होती आणि तेव्हा विधानसभा निवडणुकीच्या अगदी काही दिवसांपूर्वी जेव्हा प्रचार अंतिम टप्प्यात होता तेव्हा ही घटना घडली होती। अनिल देशमुख त्यांच्या मुलाच्या मतदारसंघात, त्यांचा मुलगा यंदा उभा होता आणि त्या मतदारसंघात प्रचार करताना नरखेडवरून जेव्हा काटोलच्या दिशेने परत येत होते तेव्हा संध्याकाळच्या अंधारामध्ये बैलफाटा नावाचं एक ठिकाण आहे, त्या ठिकाणी झुडपांमध्ये लपलेल्या 4 लोकांनी अचानक समोर येऊन गाडीवर जोरदार दगडफेक केली अशा पद्धतीचा आरोप जो आहे तो तेव्हा ठेवण्यात आलेला होता। अनिल देशमुख यांच्या डोक्यावर एक मोठी जखम तेव्हा या घटनेमध्ये झाली होती आणि त्याच्यानंतर त्यांना नागपूरच्या मॅक्स रुग्णालयात दाखल सुद्धा करण्यात आलेलं होतं आणि त्याच्यानंतर या संदर्भात काटोलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी रात्री उशिरापर्यंत मोठे निदर्शनं केलेली होती आणि मग पोलिसांचा तपास या घटनेसंदर्भातला सुरू झाला होता आणि त्याच पार्श्वभूमीवर तेव्हा विधानसभेचा काटोल मतदारसंघाचा मतदान सुद्धा पार पडला होता। मात्र निश्चितपणे या सगळ्या पार्श्वभूमीवर आता हा रिपोर्ट आलेला आहे। या रिपोर्टवर आता अनिल देशमुख काय म्हणतात हे बघणं महत्त्वाचं आहे। धन्यवाद रजत या सविस्तर माहितीबद्दल।